रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। गुणनिधान जगदीश्वर भक्तवांछा कल्पतरु भगवान पंढरीनाथाच्या कृपेनं संत महापुरुषांच्या दिव्य आशीर्वादातून सर्व भक्त मंडळींच्या पावन पवित्र अशा उपस्थितीतून सर्व सज्जनांच्या अथक परिश्रमातून साकार होणारा हा आपला श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह श्रीमद भागवत कथेचा आजचा हा तिसरा दिवस आहे। विगत 2 दिवसांमध्ये श्रीमद भागवत महापुराणाची जी महिमा आहे, महात्म्य आहे, त्याचं आपण श्रवण केलं होतं आणि बरोबरच ही श्रीमद भागवत महापुराण कथा राजा परीक्षितालाच का सांगितली आणि शुक महाराजच त्या ठिकाणी कशा प्रकारे घरी आले, त्यांनी कशा प्रकारे ही कथा आपल्या वडिलांच्याकडून शिकले आणि 4 श्लोकाची ही श्रीमद भागवत कथा एवढी मोठी कशी झाली याचं सुंदर असं वर्णन आपण कालच्या कथेमध्ये श्रवण केलं होतं। श्रीमद भागवत महापुराण अत्यंत अद्वितीय ग्रंथ आहे। भगवंताची ही परम मंगलमयी कथा आहे। एकदा व्यक्तीच्या जीवनामध्ये कथा प्रवेश करते, यानंतर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा उरत नाही, आणखी काही मिळावं, आणखी कोणत्याही गोष्टीची अशी अपेक्षा व्यक्तीला राहत नाही। भागवत कथा अति दिव्य आहे आणि या कथेचा लाभ महान पुण्य असणाऱ्याच लोकांना मिळतो। अधिकार संपन्न असणाऱ्या व्यक्तीलाच ही कथा ऐकायला मिळते। राजा परीक्षित अत्यंत अधिकारी संपन्न व्यक्ती आहे। जीवनामध्ये केवळ सतत धर्मपरायण वृत्ती ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांचे आई वडील संपूर्ण कुळामध्ये असणारे सर्व मंडळी अत्यंत सुंदर संस्कारांनी विशेषित आहेत, म्हणून राजा परीक्षिताला या कथेचा लाभ मिळाला यामध्ये काही असं नवल नाही। कालच्या कथेच्या समाप्तीच्या वेळी आपण ऐकलं होतं की महाराज कलियुगाचं आगमन झालेलं आहे। जसं भगवान श्रीकृष्ण या धरातलाला सोडून गेले त्याच क्षणी कलियुगानं या धरतीवर आपला पाय ठेवला। जोपर्यंत भगवान होते तोपर्यंत कलीला साहस नव्हतं, पण जसं भगवान आपल्या धामाला निघून गेले त्याच वेळी कली आला आणि या भूलोकी स्वतःचं राज्य पसरवू लागला, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कलियुगानं राजावर आक्रमण केलं। ही कथा आपण ऐकली। बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की महाराज कलियुगानं राजापासूनच का सुरुवात केली, दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला का नाही धरलं? राजा परीक्षिताच्याच डोक्यात पहिला कली गेला, त्याचं काय कारण आहे? कारण आहे जोपर्यंत राजा चांगला आहे तोपर्यंत प्रजा पण चांगली असते। यथा राजा तथा प्रजा, जसा राजा असतो तशीच प्रजा असते। राजा धर्मात्मा आहे तर प्रजा ही धर्म करते आणि राजा जर विधर्मी आहे तर प्रजा सुद्धा धर्माचं पालन करत नाही। राजा अत्यंत धर्मपरायण आहे
आणि मग प्रजेची बुद्धी जर कलियुगामध्ये लावायची असेल, प्रजेच्या बुद्धीला जर वाया घालवायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा राजाची बुद्धी वाया गेली पाहिजे. कारण आपण साधारण लोक काही झालं तरी सरकारच्या अधीन आहोत. आपण फार जास्त मनमाना करू शकत नाही. सरकारच्या अधीन आहोत आपण. म्हणून सरकारचे जे नियम आहेत ते प्रतिबंध आपल्याला लावतात. कसं म्हणाले की राजा जर अत्यंत चांगला आहे तर बाकी सगळी प्रजा चांगलीच राहते. आणि ह्याचमुळे महाराज या ठिकाणी कलीनं सगळ्यात पहिलं आक्रमण राजावर केलं. राजाच्या डोक्यामध्ये गेला. पण डोक्यामध्ये गेला कसा? म्हणतात राजाने सोन्यामध्ये राहा असं कलीला वरदान दिलं होतं. पण सोनं कोणतं? अत्याचारानं अन्याय मार्गाने कमवलेलं सोनं, चोरीचं सोनं, लोकांना लुटून आणलेलं सोनं, लोकांच्या कष्टाचं लुटलेलं सोनं, दुसऱ्याला त्रास देऊन कमावलेलं जे धन आहे त्या धनामध्ये कली राहतो. मग राजाच्या डोक्यामध्ये जो मुकुट होता तो जरासंधाचा होता. आणि हा जरासंध फार मोठा आतताई होता. त्या जरासंधाचा वध भीमानं केला. आणि वध केल्यानंतर जरासंधाचा मुकुट आपल्या घरी घेऊन आला. तो मुकुट पेटीमध्ये ठेवला होता. राजा परीक्षिताला कौतुक वाटलं, कोणाचा मुकुट आहे, आणि सहज डोक्यात घातला. जसा डोक्यात जरासंधाचा मुकुट गेला त्याच बरोबर दुर्बुद्धी उदयाला झाली. आणि त्याच दुर्बुद्धी पोटी त्या राजानं एक मेलेला साप शमीक मुनींच्या गळ्यात घातला. आणि त्याच कारणामुळं राजाला शाप मिळाला. काय शाप मिळाला राजाला? बोला, आहे का लक्षात? कोणाकोणाला लक्षात आहे? नाही? पाठीमागचे महाराज तुम्हाला कथा ऐकायला येते ना पाठीमाग? मराठी कळते? शाप काय मिळाला होता राजाला? 7 दिवसामध्ये काय होईल? साप चावेल आणि राजाचा मृत्यू होईल. किती दिवस दिले? 7 दिवस. आपल्याला किती दिवस आहेत? बोला, आपल्या मरणासाठी किती दिवस आहेत? ध्यान देऊन ऐकताय ना? मोजा बरं. सोमवार, मंगळवार, किती झाले? माईकला हवा लागते, उलट असंच बरं होतं. किती झाले? मोजले नाही अजून? कमाले महाराज. आम्हाला आठवड्याचे 7 ते दिवसही माहित नाही का? सप्ताह 7 दिवस महाराज. सोमवार पासून रविवार पर्यंत किती दिवस झाले? 7 दिवस झाले. राजाला सांगितलं की तू 7 दिवसात मरशील. आपल्यासाठी कोणता 8वा दिवस आहे महाराज? आहे का? आपल्यासाठी कोणता 8वा दिवस आहे? 7च दिवसात आपल्याला सुद्धा या 7 दिवसापैकी कुठल्या तरी एका दिवशी सगळ्यांना जायचं आहे. अर्थात हा अभिशाप राजा परीक्षिताला नाही, तो आपल्या सगळ्यांना लागलेला आहे. हे 7 दिवसात तुम्हाला पण मरायचं आहे. आणि कसं मरायचंय? म्हणतात तो मृत्यूरूपी सर्प चावतो आणि मग माणसाला मरण येतं. काल व्याल मुख ग्रास, काळ रूपी सर्प जो आहे त्याचा घास आपण बनलेलो लोक आहोत. कधी आपल्याला गिळून घेईल सांगता येत नाही. बघा महाराज, राजा परीक्षिताकडे निदान 7 दिवसाचा अवधी तरी होता. आपल्याकडे आहे का? 7 दिवस आम्ही अगदी जगूच अशी काही खात्री आहे का? नाही, तेही खात्री नाहीये. म्हणजे राजापेक्षाही कमी अवधी आपल्याकडे आहे.
पण बघा राजानं काय केलं, जसं संदेश वाहक संदेश घेऊन आला की राजा 7व्या दिवशी साप चावून तुम्हाला मरण येणार आहे, राजा सुखावून गेले की महाराज तुम्ही मला माझ्या केलेल्या कर्माची योग्य अशी शिक्षा दिली, परंतु दया केली की तुम्ही 7 दिवसाचा अवधी मला दिला आहे. 7 दिवस आहेत माझ्याकडे, निदान मला विचार करायला तरी वेळ दिला. आपल्या अंगावर जेव्हा काळाची उडी पडते ना, तेव्हा एक क्षणभर सुद्धा विचार करायची संधी देत नाही, क्षणभरही विचार करू देत नाही. आला की असा उचलून घेऊन जातो काळ, विचार करायचीच त्या ठिकाणी संधी नसते. पण राजा परीक्षिताला 7 दिवस दिले. काय करावं राजानं आता? तत्काळ सर्वस्वाचा त्याग केला. पत्नी, पुत्र, घरद्वार, राजमहल, सोना, वैभव, सगळी प्रजा, संपूर्ण पृथ्वीचं राज्य, सगळ्याचा त्याग करून राजा परीक्षित गंगामाईच्या किनाऱ्यावर येऊन बसले. गंगामाई कोण आहे? म्हणतात ही सुरेश्वरी आहे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी. ही स्वर्गीची गंगा माता आहे, जी सकल पृथ्वी लोकालाही पवित्र करून पाताळ मार्गाने पाताळ लोकी सुद्धा जाऊन अधलोकालाही पावन करते, म्हणून त्रिभुवन तारिणी म्हटलंय. म्हणजे स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ तीनही लोकाला पवित्र करणारी भगवती गंगा आहे. भगवती गंगा म्हणजे साक्षात वैराग्य आहे महाराज. आणि वैराग्याशिवाय भक्ती टिकत नाही. वैराग्य आहे तरच भक्ती टिकते. भगवान परमात्मा मिळावा याच्या करता व्यक्तीकडे वैराग्य असणं परम आवश्यक आहे. आणि मग हेच वैराग्य जेव्हा राजाकडे आलं, भगवती गंगेचा वास मिळाला. ती भगवती गंगा जी भगवान विष्णूच्या पदनखामधून वाहते. भगवान विष्णूच्या पायाच्या नखामधून भगवती गंगेचा उगम झालेला आहे. आणि भगवान विष्णूच्या पायावर आपण काय वाहतो बरं? काय वाहता? तुळशी पत्र वाहता ना? वाहता की नाही? तुळशी पांडुरंगाच्या पायावर वाहता ना? डोक्यावर नाही वाहत महाराज. डोक्यावरती बिल्वपत्र वाहिलं जातं, कारण भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. शिवजी असल्यामुळे त्यांच्या डोक्यावरती बिल्वपत्र वाहिलं जातं आणि पायावर तुळसी पत्र वाहिलं जातं. आणि तुळशी पत्रातून त्या ठिकाणी शास्त्र सांगते की देवी गंगा जी आहे ती भगवंताच्या पायामधून निघालेली आहे. आणि त्याच सोबत तुळशी पत्राचा सुगंध त्याला लागलेला आहे. आणि संपूर्ण गंगाजल तुळसी युक्त आहे. तुळसीच्या सुवासाने, सुगंधाने संपूर्ण गंगाजल सुवासित झालेलं आहे. अत्यंत पवित्र आहे गंगाजल. आणि त्या गंगामाईच्या किनाऱ्यावर राजा परीक्षित येऊन बसले. हे वैराग्याचं प्रतीक आहे की महाराज जर वैराग्य पाहिजे आहे तर गंगेकडे जा, आणि प्राप्त झालेल्या वैराग्याला टिकवायचं असेल तरीही गंगेकडेच जा. राजा परीक्षित बसले. सगळ्या त्रैलोक्यामध्ये बातमी पसरली की महाराज राजा परीक्षिताला शाप मिळालेला आहे आणि त्यामुळे राजा गंगेच्या किनाऱ्यावर येऊन बसला आहे. सगळीकडे एकच बातमी पसरली. सगळे ऋषी मुनी सगळे एकत्रित आले आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी दाटी केली जिथे राजा आहे. कोण कोण ऋषी मुनी आले? म्हणतात या पृथ्वी तलावर स्वर्ग लोकामध्ये जे कोणी ऋषी मुनी होते सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रण मिळालं. निमंत्रण द्यायची गरजच पडली नाही. सगळे ऋषी मुनी आपोआप येऊन उपस्थित झाले. कशा करता बरं? म्हणजे राजाला अभिशाप मिळालेला आहे. कारण बघा कोणी साधारण व्यक्ती नव्हता ना, राजा आहे. आणि राजा पण कोणता? समजा आपला एखादा छोटासा राजा कुठला असेल, समजा आपल्या देशाचा पंतप्रधानही असेल, तरी व्यक्तीला फार मोठी गोष्ट वाटते. पण राजा परीक्षित राजर्षी होता. राजा असून ऋषी आहे आणि सोबतच तो एका कोणत्या छोट्याशा भूखंडाचा राजा नव्हता. राजा परीक्षित संपूर्ण पृथ्वीचा राजा होता.
होता आणि एवढ्या मोठ्या राजाला अभिशाप मिळाला आणि त्या राजाला आता मोक्ष मिळावा या अपेक्षेनं सगळे ऋषीमुनी एकत्रित जमले की सगळ्यांनी एकत्र मिळून काही उपाय निघतो का याच्या चर्चेला त्या ठिकाणी एकत्रित आले. त्या ऋषी मुनींच्या मध्ये नारद आदींपासून तर सर्व व्यासादिक सनकादिक सगळे ऋषी मुनी एकत्र जमले. सप्तर्षी मंडळ आहे, भूमंडळाचे सर्व ऋषी मुनी एकत्र जमले. सर्वांनी भगवान वेदव्यास महाराजांच्याकडे बघितलं. म्हणे महाराज एक काम करा, राजा परीक्षिताला मोक्ष मिळेल असं काहीतरी शास्त्र उपदेश करा, असं काहीतरी राजाला सांगा. महाराज भगवान वेदव्यास महाराज सांगतात की बघा माझ्याकडे हा काही अधिकार नाही. बघा व्यक्तीनं आपला अधिकार पाहूनच बोललं पाहिजे बरं. आपल्याकडे काडीचा अधिकार नाही आणि आपण दुसऱ्याला शहाणपण शिकवायला चाललो असं बरं दिसत नाही. जो व्यक्ती आपल्यामध्ये अधिकार संपन्न आहे त्याच व्यक्तीनं या सगळ्या विषयांना बोललं पाहिजे. भगवान वेदव्यास महाराज सांगतात की राजा परीक्षिताला उपदेश देण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. का बरं? म्हणतात हे पहा माझ्याकडे त्याग करण्याजोगं असं काहीच नाही. कारण बघा माझ्याकडे एक छोटीशी झोपडी आहे, ती झोपडी जर मी त्याग केली, माझ्याकडे एक लंगोट तरी मी घातलेली आहे, एक झोपडी फक्त मी त्याग केली तर ते हा फार मोठा त्याग नाही. पण बघा राजा परीक्षिताकडे काय नव्हतं महाराज, सगळं वैभव सगळी लक्ष्मी या राजाच्या पायाशी लोळून घेते. सगळ्या संपूर्ण पृथ्वीचा एक छत्र चक्रवर्ती सम्राट असणारा हा राजा याने सगळ्याचा त्याग केलेला आहे. अर्थात हा माझ्यापेक्षा मोठा त्यागी आहे, म्हणून मी राजाला उपदेश देऊ शकत नाही. राजाला त्याच व्यक्तीने उपदेश द्यावा जो अवधूत आहे, ज्याला देहाचंही भान नाही, अशा व्यक्तीने उपदेश करावा, तेव्हा तो राजाच्या कामाचा ठरेल. म्हणून आपला अधिकार व्यक्तीने ओळखला पाहिजे. आता मात्र प्रश्न पडला महाराज, भगवान वेदव्यास व्यासाय विष्णू रूपाय साक्षात विष्णूचा अवतार असणारे भगवान वेदव्यास ते म्हणतात की राजाला उपदेश द्यायचा माझा अधिकार नाही. आता बाकी सगळे ऋषीमुनी प्रश्नात पडले. हे असं म्हणतात तर आपण तर काहीच नाही. मग आता राजाला उपदेश कोण देईल? राजाला 7च दिवसामध्ये मोक्ष कोण देईल असा प्रश्न पडला. आणि असा प्रश्न पडलेला असता त्याच क्षणी अत्यंत दिव्य आभायुक्त अशी घटना घडली. गंगा मैयाच्या किनाऱ्यावर असलेल्या वनामध्ये जसा काही दुसरा सूर्य उगवलेला आहे त्याप्रमाणे उजेड पडला. अत्यंत आभामंडित संपूर्ण क्षेत्र झालं. असं काय झालं? म्हणतात जसं त्या बाजूला बघितलं महाराज एक अत्यंत अतिदिव्य कोणीतरी पुरुष इकडून येत आहे. सुंदर असं श्यामल वर्ण असणारा देह, आजानुलंबित बाहू, गुडघ्यापर्यंत गुडघ्याला टेकतील एवढे त्यांचे लांब लांब हात आहेत. संपूर्ण शरीर जसं क्षीण आहे, चेहऱ्यावर अपार तेज आहे, अपार शांती प्रसन्नता आहे आणि चराचरामध्ये सर्वांच्या दुःखाला दूर करण्याची एकमात्र तळमळ आहे. असे महाराज वनामधून आले. जसं त्यांना बघितलं सगळ्यांनी एकच जय जयकार केला. बोले श्री शुक महाराज की जय. भगवान श्री शुक महाराज त्या ठिकाणी वनामधून त्या राजाकडे आले. भगवान शुक महाराजांना पाहून सर्व लोकांनी साष्टांग दंडवत प्रणिपात घातला.
प्रकारे सर्व ऋषी मुनींनी भगवान शुक महाराजांना प्रणाम केला. सर्व लोकांनी प्रणाम करून भगवान शुक महाराजांना उंच अशा व्यासपीठावर बसवलं. राजा परीक्षित त्या ठिकाणी महाराजांच्याकडे अभिमुख होऊन बसले. कुशासनावर बसून महाराज प्रश्न करतात की हे गुरुदेव, हे दयानिधान, कृपा करून माझ्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करा. प्रथम स्कंधाच्या शेवटच्या अध्यायामध्ये राजाने काही प्रश्न विचारले आणि त्याच प्रश्नाला पाहून महाराज अत्यंत प्रसन्न झाले. प्रश्न असा आहे, अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषणमुतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. अत्र सर्ग विसर्गश्च, या ठिकाणी सुंदर असे काही प्रश्न विचारले. प्रश्न आहे की हे महाराज, हे गुरुदेव, हे दयानिधान, की जो ग्रंथ, जे शास्त्र माझ्यासाठी श्रवणीय आहे, यत् स्मर्तव्यम यत् कर्तव्यम स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम. हे महाराज, कृपा करून मला त्या शास्त्राचा उपदेश द्या, जे शास्त्र माझ्यासाठी कार्याचं हिताचं आहे. असं काय आहे? यत् स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम यत् श्रोतव्यम अथो जप्यम यत् कर्तव्यम ब्रूहि प्रभो. सुंदर असा उपदेश त्या ठिकाणी मला सांगा. माझा प्रश्न आहे की यत् श्रोतव्यम, श्रोतव्य म्हणजे श्रवणीय, अशी काय गोष्ट आहे जी व्यक्तीनं ऐकायला पाहिजे, व्यक्तीनं कोणाचा जप केला पाहिजे, कोणाचं भजन केलं पाहिजे, कोणाचं चिंतन केलं पाहिजे, कोणाची पूजा केली पाहिजे, कोणाचं स्मरण केलं पाहिजे. असे काही प्रश्न आहेत माझ्याकडे. आणि आणखी महत्वाचा प्रश्न केला की महाराज, व्यक्तीनं काय नाही केलं पाहिजे. म्हणजे काय करायचं ते तर उत्तमच आहे, परंतु काय नाही करायला पाहिजे त्याचंही वर्णन करा. आणखी पुढे प्रश्न केला जो की अत्यंत महत्वाचा आहे. तो प्रश्न म्हणजे असा की हे गुरुदेव, हे दयानिधान, मला कृपा करून सांगा की जो व्यक्ती मरणासन्न स्थितीमध्ये आहे, म्हणजे आता काहीच वेळात ज्याला मरण येणार आहे, अशा म्रियमाण व्यक्तीसाठी काय कर्तव्य आहे. बरं, मरणाऱ्या माणसाने काय करायला पाहिजे, ज्याचं लवकरात लवकर मरण होणार आहे, त्या व्यक्तीचं काय कर्तव्य आहे, कृपा करून मला सांगा. अशा प्रकारे प्रश्न विचारले असता भगवान शुक महाराज बोलायला लागले. दुसरा स्कंध या ठिकाणी प्रारंभ झाला आणि दुसऱ्या स्कंधाच्या प्रारंभी पहिल्याच श्लोकामध्ये राजा परीक्षिताला म्हणतात की वरियानेश ते प्रश्न. भगवान शुक महाराज बोलताना मंगलाचरण करायचंच विसरले. त्याचं कारण असं आहे, म्हणतात राजा परीक्षिताचा प्रश्न एवढा सुंदर होता की तो प्रश्न ऐकल्याबरोबर गुरुदेवांना आनंद झाला आणि ते म्हणाले की वरियानेश ते प्रश्न, की राजा तुझा प्रश्न खूप छान आहे. असा प्रश्न आहे ज्या प्रश्नामध्ये सगळ्या लोकांचं हित दडलेलं आहे. या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं तर सगळ्या चराचराचं कल्याण होईल. एवढा सुंदर प्रश्न राजा तो विचारला. म्हणून गुरुदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रश्नाचीच प्रशंसा करू लागले. इथे राजाची प्रशंसा केली नाही, प्रश्नाची प्रशंसा केलेली आहे. आणि लगेचच त्या ठिकाणी उत्तर देऊ लागले की हे राजा, लोकहितकारक प्रश्न आहे म्हणून मी तुला तत्काळ उत्तर देतो. आणि या सगळ्याचं एकच उत्तर आहे की केवळ श्रीकृष्ण तत्व ही असं आहे ज्याचं व्यक्तीनं भजन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि मृत्यूच्या समयामध्ये केवळ श्रीकृष्ण ही आहे जो की व्यक्तीला तारणहार आहे. या श्रीमद भागवत ग्रंथाची प्रतिपाद्य देवता भगवान कृष्ण ही आहे जी की सकल चराचराचं दुःख दूर करते. म्हणून हे
सगळ्या तत्वाचा त्याग करून, सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा, साधनांचा त्याग करून केवळ श्रीकृष्णाचंच भजन करणं, केवळ त्याचीच कथा श्रवण करणं हेच व्यक्तीच्या जीवनात श्रेयस्कर आहे. जसं ऐकलं महाराज, राजा परीक्षित दुःखी झाले की हे गुरुदेव, पण माझ्याकडे वेळ नाही ना. तुम्ही एवढं सांगितलं श्रीकृष्णाचं भजन कर, म्हणे कथा ऐक, त्यांचं चिंतन कर, पण माझ्याकडे वेळ आहे का? वेळ आहे का आपल्याकडे? 3च तास असतात महाराज, त्यातला 1 तास संपला, वेळ तरी आहे का आपल्याकडे? राजा परीक्षित म्हणाले 7च दिवस आहेत फक्त, एवढ्या 7च दिवसात कसं काय करणार आहे? एवढ्या कमी वेळात मला शक्य नाही. जसं राजा बोलले तसं भगवान शुक महाराज बोलायला लागले की राजा, गुरुचं काय काम आहे बरं? शिष्य ज्या प्रकारच्या भावनांना घेऊन येतो त्याच्या भावनांचा सत्कार करून त्याच्या कल्याणाचा मार्ग सांगणं हे गुरुचं काम आहे. शिष्याच्या मनामध्ये कुठल्या व्यक्तीविषयी, कुठल्या वस्तूविषयी, कोणत्याही विषयाविषयी जर मनात भीती भरलेली असेल तर ती भीती पहिल्यांदा काढायची आणि त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश द्यायचा, हे गुरुचं काम आहे. म्हणून हे बघ राजा, तू घाबरू नको. पहिली राजाच्या मनातली भीती काढली आणि याच्या करता एक दृष्टांत दिला. म्हणे हे राजा, एक कथा येते, स्वर्गीच्या देवतांवर एकदा संकट आलं, सगळे दानव गेले आणि स्वर्गावरती आक्रमण केलं. स्वर्गीच्या देवतांचं बळ कमी पडलं महाराज. आणि मग काय झालं, त्यांनी एका राजाकडे मदत मागितली की महाराज, आम्हाला तुम्ही सहायता करा, या दानवांशी युद्ध करण्याकरता तुमची गरज आहे. ते राजा म्हणजे राजा खटवांग. राजा खटवांगाची मदत घेतली आणि स्वर्गीच्या देवतांनी त्या ठिकाणी हे युद्ध जिंकलं. युद्ध संपल्यानंतर सगळे देवता लोक राजा खटवांगाला म्हणतात, महाराज, फार मोठी मदत केली तुम्ही आमची, बोला तुम्हाला काय पाहिजे आहे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही तुमच्यासाठी करू. राजा खटवांग म्हणाले की देवराज इंद्र, मला दुसरं काही नकोय, फक्त एवढंच सांग की माझ्या आयुष्यातले किती दिवस अजून बाकी आहे, म्हणजे मी अजून किती जगणार आहे ते मला सांग. देवतांनी त्यांची पंजिका पाहिली आणि लगेच सांगितलं की हे राजा, तुमच्या आयुष्यामधले फक्त 2 घटी, 2च क्षण बाकी आहेत, नंतर तुमचा मृत्यू निश्चित आहे. 2च क्षण फक्त तुम्ही जगणार आहे. राजा खटवांग काय करतात, एका क्षणामध्ये स्वर्गावरून सरळ पृथ्वी लोकावर येतात आणि पृथ्वीवर आल्यानंतर दुसऱ्या क्षणामध्ये भगवंताचं ध्यान करतात आणि तिसऱ्या क्षणी मृत्युमुखी पडतात. शेवटी भगवंताच्या धामाला प्राप्त होतात.
खट्वांग राजासाठी 2च क्षण शिल्लक राहिले होते. एका क्षणामध्ये स्वर्गावरून धर्तीवर आले आणि दुसऱ्या क्षणाला ध्यान लावलं. तत्काळ मृत्यू झाला आणि भगवंताच्या धामाला गेले. बघा, भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हायला एक क्षण पुरेसा आहे. जसं म्हणतात की किती वर्षाची अंधारी खोली असली, 50 वर्षे जरी त्या एका खोलीमध्ये अंधार होता म्हणा, पण एका वेळी जर तुम्ही दिवा लावला तर अंधार दूर जायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? बराच 50 वर्षाचा अंधार आहे, तो एवढा जुना अंधार घालवायला किती दिवस लागणार आहेत? दिवा लागला की त्याच क्षणी सगळा अंधार पळून जातो. महाराज तसं म्हणाले की अंतःकरणामध्ये कितीही दिवसाचं अज्ञान भरलेलं असू द्यात, परंतु एका क्षणामध्ये भगवंताच्या दर्शनाने सगळा अंधार पळून जातो, सगळं दुःख दूर होतं आणि परमात्म्याची प्राप्ती होते. त्याच प्रकारे भगवंताची प्राप्ती झाली आणि राजा खट्वांग मुक्त झाले. पण प्रश्न असा आहे की राजा खट्वांग मग स्वर्गलोकी असतानाच त्यांनी ध्यान का नाही लावलं? स्वर्गातून मर्त्य लोकावर येण्यात एक क्षण वाया घातला, असं का केलं त्यांनी? त्याचं कारण आहे. म्हणतात की स्वर्गलोकी भगवंताचं भजन करण्याचं स्वातंत्र्य नाही. स्वर्गामध्ये फक्त भोग योनी आहे, देवाचं भजन फक्त या धर्तीवरच शक्य आहे. म्हणजे आपण केवढे भाग्यशाली आहोत. एकतर माणूस म्हणून जन्माला आलो आणि दुसरं म्हणजे आपल्याला एवढी सुंदर देवाची कथा ऐकायला मिळते. मग एवढं मोठं भाग्य का आहे? त्याचं कारण आपण माणूस म्हणून धर्तीवर जन्माला आलो. धर्तीचं हे अत्यंत मोठं कार्य विशेषता आहे. म्हणून म्हणतात की धरती जी आहे ना ती एक जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे काय? जिथे जंक्शन म्हणजे जिथे कुठेही जायचं असेल तर गाडी मिळते तुम्हाला. कोणत्याही भागाला जायचं असेल तर गाडी तिथूनच मिळेल, त्याला म्हणतात जंक्शन. म्हणजे पृथ्वीलोक असं जंक्शन आहे की इथं आल्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय ना त्याचं तिकीट मिळतं. स्वर्गाला जायचंय त्याचं तिकीट पण इथेच मिळतं आणि कोणाला नरकाला जायचंय त्याचं तिकीट पण इथेच मिळतं. मग आता तिकीट कशाचं काढायचं हे तुमच्या हातात आहे. कुठे जायचंय तुम्हाला? बोला. जायचं तर नक्की आहे. अमर कोणी झालेलं कुठे जायचंय? माय कुठे जायचंय? हा, स्वर्गाला, भागवताला जायचंय. वा वा वा, महाराज हुशार माणसे. तो एकदा टाळ्या वाजवा. हुशार माणसं आहे तुम्ही. स्वर्ग नको आणि नरकही नको, नाही का महाराज? काय आहे ठेवलेला? तरी बघा, माणसाला सुखच पाहिजे असतं. बहुतांश लोकांना स्वर्गाला जायची इच्छा असते, कर्म सगळे नरकाला घालणारे. पण पाहिजे काय? स्वर्ग पाहिजे. बघा, मेलेल्या माणसाच्या फोटो पुढे काय लिहितात माणसं? स्वर्गवासी लिहितात किंवा वैकुंठवासी, कैलासवासी. तो माणूस चोऱ्या करून मेला असला तरीही स्वर्गवासी. तुम्हाला पण माहिती तो स्वर्गात काही गेलेला नाही, पण नरकवासी लिहिणं गोड दिसतं का? त्याच्यामुळे स्वर्गवासी. पण महाराज बघा, स्वर्गाचीच सगळ्यांना इच्छा, पण ही इच्छा काही कामाची नाही, कारण स्वर्ग ही कायमचं सुख देऊ शकत नाही. आणि स्वर्ग लोकामध्ये भगवंताचं भजन करण्याचं स्वातंत्र्य नाही, म्हणून आम्हाला मर्त्यलोक पाहिजे आहे. राजा खट्वांग मर्त्यलोकी आले आणि एका क्षणात भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून राजा परीक्षित, अरे तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत. राजा खट्वांगाला एका क्षणात मोक्ष मिळाला, तुला 7 दिवसात नाही मिळणार का? आणि बरं गुरु आहे ना, मी आहे ना, गुरु असताना काळजी करायची काय गरज आहे? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करेल? गुरु आहे तर व्यक्तीने चिंता सोडून द्यायची. गुरु असतानाही जर चिंता येत असेल ना तर समजायचं गुरुवर आपला विश्वास नाही.
किंवा गुरुच्या सामर्थ्यावर आपला विश्वास नाही, की गुरु आपली रक्षा करतील असा विश्वास आपल्याला येत नाही, म्हणजे गुरुकडे सामर्थ्य कमी आहे की काय, किंवा आपली गुरुभक्ती प्रबळ नाही, त्याकरता गुरुवर विश्वास ठेवावा व्यक्तीनं. काही झालं तरी चालेल, पण माझे गुरु माझी साथ कधीच सोडणार नाही. या जगामध्ये सगळे लोक साथ सोडून निघून जातात, पण एक गुरु जे एकमात्र आहे, जे या व्यक्तीला संपूर्ण जीवनामध्ये आधार देतात. आहे ना तुम्हाला गुरु? कोणाला कोणाला गुरु आहे? सगळ्यांना गुरु आहे ना? पहिल्याच दिवशी मी विचारलं होतं, महाराज गुरु नाहीये ना, तर मग काही खरं नाही बरं का. आयुष्याची घडी नीट होत नाही, गुरु पाहिजे जीवनामध्ये. आणि मग राजा परीक्षित आता अत्यंत त्या ठिकाणी निश्चिंत झाले आणि गुरुदेवांच्या समोर उपदेश ऐकायला बसले. हे गुरुदेव, माझ्या कल्याणासाठी जे यथायोग्य तुम्हाला वाटते ते तुम्ही मला सांगा, कारण की माझा काय अधिकार आहे हे मलाच माहित नाही. आपण म्हणू की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण महाराज आपल्याला सुद्धा माहित नाही नेमकं आपल्याला काय पाहिजे. जसं आहे ना, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला सांगतो, आपण काय सांगतो की मला डोकं दुखतंय, माझं हात दुखतोय, पाय, पोट, जे आजार आहे तो आपण सांगतो आणि मोकळं होतो. डॉक्टरला हे नाही सांगत की तुम्ही अमुक अमुक गोळ्या लिहा म्हणून, असे असे औषध द्या, आपण डॉक्टरला सांगत नाही. एवढं जर आपल्याला माहित असतं तर डॉक्टरकडे जायची गरज काय? आपल्याला माहित नसतं ते. तसं म्हणाले महाराज, जसं डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला फक्त व्याधी सांगायची, औषधोपचार आणि पथ्य काय सांगतील ते त्यांचं ऐकायचंय, तसंच गुरुदेवांच्याकडे जाऊन आपल्याला फक्त आपलं दुखणं सांगायचंय, मला काय होतंय ते सांगायचंय, पण आपल्या या त्रासापासून मुक्ती देण्याचं काम काय आहे, साधन काय आहे ते सांगायचं काम सर्वथा गुरुचंच आहे. तुमचा काय अधिकार आहे त्याच्या अनुसार तुम्हाला साधना मिळेल, कारण अधिकार सगळ्याचा एक सारखा नसतो महाराज. शास्त्र आणि साधना सगळ्यांना एकसारखी समजत नाही. त्याचं कारण आहे, शास्त्र काही सरबत नाहीये. जसं समजा इथे सरबत बनवला आणि तुम्हाला सगळ्यांना एक एक ग्लास सरबत प्यायला दिला, सरबत पिलात ना, एक एक ग्लास सगळ्यांना सरबत प्यायला दिला आणि विचारलं बोला सरबत कसा आहे, काय म्हणणार तुम्ही? गोड आहे म्हणणार ना. कसा आहे? गोड. सगळे लोक एकाच स्वरात उत्तर देतील की महाराज सरबत गोड आहे. का बरं एकच उत्तर येईल? कारण तो सरबत आहे. शास्त्र काही सरबत नाही. सगळ्यांना शास्त्र गोडच लागेल अशी अपेक्षा ठेवायची नाही. काही लोकांना शास्त्र कडू सुद्धा लागतं महाराज. काही लोकांना साधना करायची, देवाचं भजन करायचं, कथा ऐकायला जायची, या गोष्टी कडू सुद्धा लागतात. पण इथं बसलेल्या सगळ्यांना देवाची कथा कशी लागते? बोला, कशी लागते? गोड लागते? पाठीमागचे गोड लागते कथा? एकदा राधे राधे म्हणावं लागेल. दोन्ही हात वर करून जोरात श्री राधे. अशा प्रकारे राजा परीक्षिताचा अधिकार जाणून महाराज उपदेश करतात की हे राजन, भगवंताची उपासना करायची आहे म्हणून या ठिकाणी स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन प्रकारच्या उपासना शिकवल्या. की हे राजा, तुझ्या आतमध्ये जो भगवंत बसलेला आहे तोच परमात्मा सगळ्या विश्वामध्ये भरलेला आहे, आणि जो परमात्मा सगळ्या विश्वात आहे तोच तुझ्या आतमध्ये आहे. मग अशा प्रकारे तो जो सगळीकडे व्यापक परमात्मा, जो की स्थूल रूपाने तुला पाहायला मिळेल, वास्तविक सूक्ष्म रूपाने तो तुझ्याच आत बसलेला आहे. म्हणून राजा, स्थूल आणि सूक्ष्माची जी धारणा आहे, ही उपासना जी आहे, ज्या व्यक्तीला कळाली त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. अशा प्रकारे आराधना उपासना सांगितली. सद्योमुक्ती आणि क्रममुक्तीचं वर्णन केलं आणि सांगितलं की राजा,
सगळ्या प्रकारच्या कामना, सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा त्याग करून केवळ भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती केली तर जीवनाचा वास्तविक उत्कर्ष आहे. म्हणून सगळ्याचा त्याग करून काय करायचं? केवळ भगवान श्रीकृष्णाचंच भजन करायचं. अशा प्रकारे उपदेश दिला. राजा परीक्षितानं प्रश्न विचारला, महाराज ऐकलं मी, तुम्ही म्हणाले की संसार कसा आहे? दुःखमय आहे. कसा आहे संसार? दुःखाचा गाडा आहे. जिकडून पाहावं तिकडून संसारामध्ये केवळ दुःख आहे. मग महाराज हा संसारच कशासाठी आहे? संसारच रचला नसता देवानं तर दुःख मिळालं असतं का? म्हणून संसार का रचला याचं त्या ठिकाणी प्रश्न विचारला. भगवान श्री शुक महामुनी बोलायला लागले की राजा, भगवंताची इच्छा झाली, एको हम बहुस्याम प्रजाये, मी एकटा आहे तर मला अनेक व्हायचं आहे. भगवंताला इच्छा झाली की माझे जे भक्त आहेत त्या भक्तांवरती कृपा करायची, मला भक्तांवर अनुग्रह करायचा आहे. आणि याच करता भगवंताने काय केलं? अवतार धारण केला. भगवंताने त्याच करता विश्वाची निर्मिती केली. हे सगळं विश्व बनवणं, विश्वाचं पालन करणं आणि विश्वाचा संहार करणं हे सगळं देवासाठी एक खेळ आहे. आणि या खेळाला तो फक्त खेळत असतो. म्हणून हे राजा, सगळ्या जगावर कृपा करण्याच्या इच्छेनं भगवंताने जगाची निर्मिती केली, विश्वाला बनवलं. खूप चांगलं महाराज. मग या सृष्टीचा विस्तार कसा झाला? या सृष्टीचा विस्तार करण्याकरता भगवंताने कशा प्रकारे सुरुवात केली या प्रश्नाचंही मला उत्तर द्या. अशा प्रकारे या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथाचा दुसरा स्कंध पूर्ण झाला. बोली श्रीमद भागवत महापुराण की. दुसरा स्कंध पूर्ण करून आता तिसऱ्या स्कंधाला प्रवेश झाला. भगवान शुक महामुनी बोलू लागले की हे राजा, असा आहे म्हणतात की जो प्रश्न तू विचारला होता तोच प्रश्न विदुर महाराजांनी मैत्रेय ऋषींना विचारला. यांची भेट कुठे झाली? म्हणतात उद्धव महाराज जेव्हा भगवंताचा निरोप घेऊन बद्रिका वनामध्ये गेले तेव्हा मध्यभागीच वनामध्ये या दोघांची भेट झाली. कोणाची? उद्धवाची आणि विदुर महाराजांची. उद्धवाने विदुरांना सांगितलं, महाराज इकडे महाभारताचं युद्ध पूर्ण झालेलं आहे, पांडवांचा विजय झालेला आहे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म पितामह सगळे मारले गेले. कृपाचार्य आहेत अजून, द्रोणाचार्य, पितामह भीष्म मारले गेले. जसं ऐकलं महाराज विदुर अत्यंत दुःखी झाले. या दुःखी अंतःकरणाला सुखी करायचं असेल तर भगवंताची कथा ऐकली पाहिजे. आणि त्या कथेला श्रवण करण्याकरता महात्मा विदुर मैत्रेय ऋषीच्याकडे गेले आणि हीच विनंती त्या ठिकाणी केली की महाराज माझ्या दुःखाला नष्ट करा. आणि त्यावेळी त्या प्रसंगामध्ये त्यांनी जो प्रश्न केला होता की सृष्टीचा विस्तार कसा झाला, या जगाला देवानं कसं बरं बनवलं, असा प्रश्न जेव्हा त्या ठिकाणी मैत्रेय ऋषींना केला, मैत्रेय ऋषींनी उत्तर दिलं. आणि तेच उत्तर राजा परीक्षित मी तुला सांगतो असं भगवान शुक महामुनी म्हणाले आणि बोलू लागले. ते म्हणतात की हे राजन, भगवंताची इच्छा झाली, मी एकटा आहे, मी अनेक व्हावं म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं? उपाधी धारण केली. उपाधी म्हणजे भगवान परमात्म्याची शक्ती, जी शक्ती देवापासून अभिन्न आहे. जशी अग्नीमध्ये दहन करण्याची शक्ती असते, दाग शक्ती असते, तसंच भगवंताची शक्ती जी शक्तिमानापासून वेगळी नाही, अभिन्न आहे. आणि त्या अभिन्न शक्तीचा त्या ठिकाणी उपाधी धारण केली. ती प्रकृती जी आहे, ती माया जी आहे, ती 3 गुणांची आहे. त्रिगुणमयी अविद्या आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा 3 गुणांनी युक्त असणाऱ्या या प्रकृतीला त्या ठिकाणी क्षोभ उत्पन्न झाला. या 3 गुणांमध्ये जी साम्य अवस्था होती त्या 3ही गुणांमध्ये त्या ठिकाणी अंगअंगी
अंतरंगी भाव झाला आणि प्रकृतीपासून त्या ठिकाणी पुढे महत्त्व म्हणजे बुद्धीचा त्या ठिकाणी उद्गम झाला, बुद्धी उत्पन्न झाली. महत्त्व यानंतर महत्त्वापासून अहंकाराची निर्मिती झाली, अहंकारापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव ज्यांचे 4 मुख आहेत, कमळावर बसलेले आहेत आणि ते ब्रह्मदेव जेव्हा डोळे उघडतात पाहतात तर सगळीकडे पाणीच पाणी आहे, सगळीकडे जल आहे. पाहिलं, 4ही दिशांनी पाहिलं, कुठेही काहीच नाही. असे ब्रह्मदेव जेव्हा भ्रमित झाले, भगवान परमात्मा आकाशवाणीद्वारे त्यांना सांगतात की हे ब्रह्मदेव, तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. पण कशी करायची सृष्टीची निर्मिती? हे कसं शक्य आहे देवा? भगवान एवढं सांगून जसं निघून गेले, ब्रह्मदेवानं तपस्या केली आणि ब्रह्मदेवाच्या तपस्येपासून सगळ्यात पहिल्यांदा सनकादी ऋषीची निर्मिती झाली. सनकादी ऋषी म्हणजे कोण कोण? 4 आहेत ते, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. अशा 4 ऋषींची निर्मिती झाली. 4ही ऋषींना आदेश दिला. ब्रह्मदेव म्हणाले की हे बाळांनो, तुम्ही जाऊन सृष्टीचा विस्तार करा, सृष्टीला वाढवा. असं जेव्हा सांगितलं, ब्रह्मदेवानं सांगितलं असता ऋषी मुनी म्हणाले, महाराज, आम्ही काही सृष्टी विस्तार करणार नाही, आम्ही काही लग्न करणार नाही, अविवाहित राहू आणि केवळ तप करू, तपस्या करू. ब्रह्मदेवांना क्रोध आला आणि त्यांनी अभिशाप दिला की हे बाळांनो, तुम्ही असेच लहान राहाल, तुम्ही कधी मोठे होणारच नाही. 5 वर्षाचे आहात, कायम तुम्ही 5च वर्षाचे राहाल. सनकादी ऋषी म्हणाले, महाराज, हा काही अभिशाप नाही, हे तर आमच्यासाठी वरदान आहे. एवढं सुंदर वरदान तुम्ही आम्हाला दिलं, कारण बाल्य अवस्थेमध्ये भगवंताची भक्ती चांगली घडते. बालक स्वभाव ज्या व्यक्तीकडे आहे ना, मनामध्ये छल नाही, कपट नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, ईर्ष्या, द्वेष असा कोणताच विकार नाही, अशा हृदयामध्ये भगवंत लवकरात लवकर प्रगट होतो. तुम्ही तर वरदान दिलं आम्हाला, हा काही अभिशाप नाही. ब्रह्मदेवाचा क्रोध शांत झाला नाही. त्या क्रोधामुळे त्यांना घाम आला आणि घामामधून काही बिंदू, घामाचे काही थेंब खाली पडले. त्या खाली पडलेल्या थेंबापासून एक सुंदर छोटस बाळ जन्माला आलं आणि ते बाळ जसं जन्मलं तसंच ते मोठ्या मोठ्यानं रडायला लागलं. ते बाळ रडत होतं आणि भगवान त्या ठिकाणी ब्रह्मा त्या बाळाला म्हणतात की हे बाळा, मा रुद, मा रुद म्हणजे रडू नको, रडू नको, रुद, मा रुद असं म्हणलं आणि म्हणून त्यांचं नाव पडलं रुद्र. आणि असे ते रुद्र आहेत. त्यांना सांगितलं की बाळा, जाऊन तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. रुद्र म्हणाले, ठीक आहे देवा, जाऊन मी सृष्टीला रचना करायला सुरुवात करतो. हे गेले आणि जाऊन सृष्टी रचना करतात. ब्रह्मदेव एकदा फिरायला गेले, बघतात तर काय, जी सृष्टी ब्रह्मदेवानं अगोदर रचली होती ती सृष्टी पण कमी झालीये, वाढायचं अजिबात नाही, ती सृष्टी कमी झालीये. कशी काय कमी झाली? म्हणतात तिथे सगळे भूत, प्रेत, पिशाच आले आणि सगळ्यांनी सृष्टीला खायला सुरुवात केली. कारण महाराज, भगवान रुद्र जे आहेत ना, त्यांची संतान कोण आहे? भूत बेताळ नाचती. भगवान रुद्राचे पार्षद कोण आहेत? सगळे भूत, बेताळ, पिशाच हेच लोक आहेत. म्हणून म्हणतात की भगवान, अशा प्रकारे काम चालत नाही. हे रुद्र, तुम्ही थांबा, आता सृष्टीची रचना तुम्ही करायला घेऊ नका, कारण आमचे जे झाले ते सुद्धा बिघडायला लागले. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान ब्रह्मा चिंतित झाले आणि परत जाऊन तपस्येला बसले. तप करता 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 त्यांना 10 प्रकारचे मानस पुत्र झाले. त्या 10ही मानस पुत्रांना आदेश दिला की बाळांनो, तुम्ही जाऊन त्या ठिकाणी काय करा? सृष्टीचा विस्तार करा, प्रजा वाढवा.
त्या ठिकाणी तेही म्हणाले की महाराज आम्ही काय विवाह करणार नाही. कोण लग्न करेल महाराज? विवाह करून प्रपंच करायचं काही सोपं काम आहे का? एकदा अडकलो की अडकलो आहे ना. विवाह काही सोपी गोष्ट आहे का महाराज? बोला ना तुम्ही. सोपी? एकदा लग्न झालं म्हणजे संपलं. सगळी झंझट तिथूनच सुरू झाली आहे महाराज. ते म्हणतात ना लग्नामध्ये मंगलाष्टक गायले जातात. काय असतं त्यामध्ये? शुभमंगल सावधान. कोणत्या महापुरुषांनी बोललं माहित नाही, पण केवढं छान बोललंय. शुभ आहे बरं का, हे शुभ आहे, हे कार्य शुभ आहे, हे कार्य मंगल आहे, पण सावधान. एवढंच धोकादायक सुद्धा खतरनाक. ते लाईटचे जे खांब असतात ना, तिथे कुठेतरी एका ठिकाणी पाहिलं होतं की आपलं ते माकडासारखं काहीतरी असतं चित्र, त्याच्यावरती असं आडवं, आणि मग तिथं लिहिलेलं असतं सावधान, आगे खतरा आहे सावधान. याच्याच करता बोलतात महाराज, तुम्हाला पण जेव्हा सावधान करतात ना, पुढे खतरा आहे सावधान. बाकीचे लोक टाळ्या वाजवतात, झालं आपल्यातच सामील झाला आपण. त्या ठिकाणी 10 मानसपुत्र ब्रह्मदेवाला म्हणाले या गोष्टीत आम्ही पडणार नाही. ब्रह्मदेव म्हणाले काय करावंच काय, जो तो येतोय नाहीच म्हणतं, काय करायचं, कसं भगवंताचा आदेश कसा पाळेल मी. म्हणून ब्रह्मदेवानं परत एकदा तपस्या केली आणि तपस्येनंतर त्यांची वाम आणि दक्षिण भुजेमधून एक स्त्री आणि पुरुष उत्पन्न झाले. तो पुरुष त्यांचं नाव आहे मनु महाराज आणि ती स्त्री जिचं नाव आहे शतरूपा. या संपूर्ण सृष्टीमध्ये सगळ्यात पहिलं असणारं ते जोडपं आहे जे की स्त्री आणि पुरुष रूपाने त्या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं की महाराज जाऊन आता तुम्ही काय करा, प्रजेचा विस्तार करा. मनु महाराजांनी पाहिलं, म्हणे महाराज सगळीकडे पाणीच पाणी आहे, जलच जल आहे, आमचे पोरं राहतील कुठे? सृष्टी विस्तार केला पण आमची मुलं राहतील कुठे? आमची प्रजा राहील कशी? पृथ्वीच नाहीये. ब्रह्मदेवानं प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असतानाच ब्रह्मदेवाच्या उजव्या नाकामधून एक छोटासा जीव बाहेर आला. तो छोटासा जीव बघता 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 अवाढव्य असा मोठा झाला. तोच जीव म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे वराह भगवान. भगवान वराह जसे बाहेर आले, सर्वांना आश्चर्य झालं की ब्रह्मदेवाच्या नाकातून आले, एवढे छोटे होते आणि क्षणार्धात एवढे मोठे झाले. म्हणजे हे कोणी साधारण नाही, हे साक्षात परमात्मा आहे. सर्वांनी प्रणाम केला, काहीतरी बोलतील अशी अपेक्षा केली, पण भगवान वराह कोणाकडेच न पाहता सरळ तिथे गेले जिथे प्रलय काळामध्ये पृथ्वी समुद्रात बुडाली होती. पृथ्वीला समुद्राच्या बाहेर काढलं, आपल्या दातावर ठेवलं आणि बाहेर घेऊन येतात. तेवढ्यात एक अत्यंत विचित्र अशी घटना घडली. काय घटना? म्हणतात देवराज इंद्रानं पाहिलं की महाराज कोणीतरी बलाढ्य असा आलेला आहे आणि तो बलशाली व्यक्ती जो की अशा प्रकारचं मोठं काम करतोय. तत्काळ देवराज इंद्र काही देवतांना गोळा करून एका दैत्याकडे गेले. तो दैत्य म्हणजे दितीचा मुलगा ज्याचं नाव आहे हिरण्याक्ष. हिरण्याक्ष नावाचा तो दैत्य त्याला जाऊन सांगितलं की बाबा हे बघ, आतापर्यंत तू नुसते हात दाखवत दाखवत जगभर फिरत होता की माझ्यासोबत कुणीतरी कुस्ती खेळा, माझ्यासोबत कुणीतरी युद्ध करा, पण बाबा तुला सगळे घाबरतात. तू फुंकर मारली की सगळे उडून जातील, तुझ्यासोबत कोण कुस्ती खेळणार आहे, कोण युद्ध करणार आहे? चालत नाही, आमच्याकडे बळ नाही. पण हे बघ, आता तुला तुझ्या बळाला दाखवायची वेळ आलेली आहे. तुझ्यासारखाच बलाढ्य कोणीतरी आलेला आहे, तू जा त्याच्यासोबत थोडंसं बळ दाखव तुझं आम्हाला. सगळ्या देवतांचं वचन ऐकून त्या ठिकाणी हिरण्याक्ष नावाचा दैत्य निघाला आणि भगवान परमात्मा जिथे पृथ्वीला घेऊन चालले होते तिथे गेला आणि म्हणाला, ए चल माझ्याशी युद्ध कर. भगवान म्हटले कोण मूर्ख आला मध्ये, चला याच्या कुठे नादी लागायचं. भगवान आणखी पुढे निघाले.
पण हिरण्याक्ष मध्यात गेला, आडवा झाला, माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. युद्ध सुरू झालं महाराज. मार्गामध्ये आकाशामध्ये आपल्या शक्तीद्वारे एका ठिकाणी स्थिर केली आणि युद्धाला सुरुवात केली. भगवान परमात्मा काही शस्त्र चालवतायत आणि तिकडून हिरण्याक्ष सुद्धा शस्त्र चालवते. हिरण्याक्ष दैत्यानं शांतच राहू द्या वातावरण. बरंच आमचे राक्षस फार शांततेत मरते, कळूनही देत नाही आम्ही लोकांना, फार घोळतच नाही. राक्षसाला मारायला भक्ताचे चरित्र फार लांबवत बसायचे. राक्षसाला काय लांबवायचं नाही, आला की उचलला की टाकला, त्याला घोळत बसायचंच नाही. भगवान परमात्मा म्हणली मला वेळच नाही तुझ्यासोबत कुठे खेळत बसू. देवानं एक झापड मारली जोरदार, हिरण्याक्ष दैत्य कोसभर लांब जाऊन मरून पडला. बोले भक्तवत्सल भगवान की. सगळ्या देवतांनी फुलं उधळली, भगवंताची गोड स्तुती गायली. भगवान परमात्मा पृथ्वीला घेऊन ब्रह्मदेवाजवळ आले, पृथ्वीला स्थापित केलं. ब्रह्मदेवाला सांगितलं की महाराज आता पृथ्वीची रचना, पृथ्वी आलेली आहे, तुम्ही सृष्टीची रचना करायला घ्या. भगवान परमात्मा अंतर्धान झाले. मनु महाराज आणि देवी शतरूपा दोघांना वर्णाश्रम धर्माचा उपदेश दिला. दोघांचा विवाह झाला आणि आता पृथ्वीवर जाऊन त्यांना सृष्टी विस्तार करण्याचा आदेश दिला. पण बघा महाराज, असं आहे, लग्न झालं म्हणून लगेच सृष्टी विस्तार करायला लागायचं नाही. लग्न झालं म्हणून लगेचच प्रपंच वाढवायचा नाही, हे यांच्याकडून शिकायचं. त्यांनी काय केलं, गेले आणि पृथ्वीवर जाऊन पहिलं तप केलं. बघा लग्नानंतर काय करायला पाहिजे, आपण काय करतो, यांनी तप केलं. असं तप केलं, एवढे वर्षे तप केलं आणि तपस्येतून भगवान प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या भगवंताला देवी शतरूपा प्रार्थना करते की हे भगवान, तू जर आमच्यावर प्रसन्न आहेस तर आम्हाला गृहस्थ जीवनामध्ये प्रवेश करताना एक वरदान दे देवा, की आमच्या घरी तूच स्वतः पुत्र म्हणून जन्माला आला पाहिजे. काय वरदान मागितलं, भगवान परमात्माच पुत्र म्हणून जन्माला आला पाहिजे. आपण असं काही वरदान मागतो का महाराज? वरदान मागत नाही आणि सरळ पुत्राला जन्माला घालतो आणि त्याच्याच मुळे तो पुत्र आपल्या काहीच कामाचा ठरत नाही. असंही महाराज सृष्टी प्रजा विस्तार करताना कष्ट आहे, पुत्र जन्माला घालताना कष्ट आहे, पण पाहिजे तर आहे, अपेक्षा तर खूप आहे त्याची. आणि असे जेव्हा ज्या पालकाला, ज्या पुत्राला एवढ्या अपेक्षेनं जन्माला घातलं, एवढ्या प्रेमानं वाढवलं, एवढं गोड लालन पालन त्याचं केलं आणि तोच पुत्र जेव्हा म्हातारपणी पाठीवर लाथ मारून घराच्या बाहेर काढतो ना, तेव्हा मात्र मग काही खरं नाही महाराज. हे कशामुळे झालं, आपण देवाकडे प्रार्थना केली नाही. बघा भगवान परमात्म्याला प्रार्थना करून बघा की हे देवा, आमच्या घरी पुत्र म्हणून तूच जन्माला ये. बघा महाराज, आई होणं तसं स्वाभाविक सुखाची गोष्ट आहे, पण साक्षात देवाची आई होणं ही तर केवढी सौभाग्याची गोष्ट आहे. शतरूपा देवीनं वरदान मागितलं, मनु महाराजांनी ही वरदान मागितलं. भगवान परमात्म्याने त्यांना उपदेश दिला आणि गृहस्थ जीवनाला सुरुवात झाली. मनु महाराजांच्या घरी 5 संतान प्राप्त झाले. 5 संतांमध्ये 3 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. ध्यान देऊन ऐका बरं का. 3 मुलींची नावं काय काय आहेत? जसं एक आपुती, दुसरी आहे देवहूती आणि तिसरी प्रसूती. 2 मुलं आहेत, एकाचं नाव आहे प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव आहे उत्तानपाद. अशा प्रकारचे हे 5 मुलं त्यांना झाले. पहिला वर्णन या ठिकाणी भागवताने केलं. म्हणतात मुलींच्या पासून सुरुवात करू. त्यातली त्यात एक पहिली मुलगी जिचं नाव आहे देवहूती. महाराज, देवहूती देवीचा विवाह कर्दम ऋषी सोबत झाला. पण हा कसा झाला विवाह, याची ही कथा आम्हाला ऐकायची आहे.
महर्षी कर्दम हे ब्रह्मदेवाचे छायापुत्र आहेत. छाया म्हणजे सावली. ब्रह्मदेवाच्या सावलीपासून ज्यांचा जन्म झालेला आहे ते कर्दम ऋषी. ते तपस्या करतात. घनघोर तप केलं आणि तप केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले की बाळ कर्दम, काय पाहिजे आहे तुला? काय वरदान देऊ मी तुला? मला मागून घे. भगवंताचं वचन ऐकलं आणि कर्दम ऋषी बोलू लागले की हे भगवान, तू जर माझ्यावर प्रसन्न आहे तर मला वरदान दे. खरं तर तुला वरदान मागायला नाही पाहिजे, कारण परमात्मा कसा आहे, काहीही न मागता भरभरून देतो आणि विशेष करून काही नाही मागितलं तर जास्त देतो. मागितलं तर जेवढं मागितलं तेवढंच देतो, परंतु मागितलं नाही तर सगळं देतो. पण तरीही हे देवा, मला अशी इच्छा आहे की तुझ्या आशीर्वादानं मी गृहस्थ जीवनात प्रवेश करतो. परंतु जशी पित्याची आज्ञा आहे की मी गृहस्थ जीवन जगावं, सृष्टीचा विस्तार करावा, परंतु एकट्यानं काही सृष्टी विस्तार होत नाही. मग काय लागतं? म्हणे मला पत्नी पाहिजे आहे. पत्नीशिवाय सृष्टी विस्तार होणार नाही. म्हणून महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली की देवा, मला पत्नी दे. बघा महाराज, तुम्ही पत्नी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना केली होती का? बोला. तुम्ही म्हणला एवढे वाईट दिवस आमचे नव्हते, सहज मिळाली. आता थोडा अवघड आहे महाराज, मुलीच मिळत नाही महाराज लोकांना. त्याचे काय कारण आहेत कोणास ठाऊक. त्यावेळी बघा, कर्दम ऋषी प्रार्थना करतात देवाला की हे भगवंता, मला पत्नी दे. काही लोक याचा असा अर्थ लावतात, बघा ना, एवढं घनघोर तप केलं आणि शेवटी देवाला काय मागितलं? बायको. एवढं तप कशाला केलं मग? असं लोक काहीतरी अनर्थ लावतात. पण महाराज, पत्नी काही साधारण व्यक्ती नाहीये. जर तुम्ही पत्नीला साधारण समजत असाल तर मूर्खपणा आहे. पत्नी काय आहे शास्त्र सांगते. पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणी तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवा. पत्नी कोणाला म्हणायचं? ऐका बरं का, पुरुष मंडळींची उपस्थिती थोडी कमी आहे. बघा बरं, महिला केवढ्या आहेत आपल्याकडं. असं एक परमार्थ करायचं, तुमच्या घरातला ठेका फक्त महिलांनीच घेतलाय का? पुरुष मंडळींना जास्त कामं दिसतात नाही का? तुम्ही एवढे कामं टाकून त्यांच्यावर इकडे आलात होय. उद्यापासून घरच्यांना आणायचं बरं का. चला म्हणायचं कथेला. एकट्यानं ऐकल्यापेक्षा जोडीनं कथा ऐकली तर जास्त पुण्य मिळतं. जमेल ना? पुरुषांनी एक पत्नी काय असते शास्त्र सांगते. पत्नी मनोरमां देहि. देवा, मला अशी पत्नी दे जी मनोरमा आहे. मनोरमा म्हणजे मनाला रमवणारी. पण कुठे? स्वतः मध्ये नाही, प्रपंचामध्ये नाही. पत्नी त्याला म्हणायचं जी आपल्या पतीचं मन देवाच्या चरणावरती रमवते. बघा, तुम्ही सगळ्या कथेत रमल्या पण पतीला नाही रमवता आलं तुम्हाला. याला पत्नी म्हणतात का महाराज? सोबत बसून कथा ऐकली पाहिजे. तुम्ही एकट्यानं ऐकून काय उपयोग आहे? घर जर नीट चालायचं असेल तर दोन्ही चाकं चांगलीच पाहिजे ना. पत्नी मनोरमां देहि. माझं मन भगवंताच्या चरणावरती रमवणारी पत्नी पाहिजे. मनोवृत्तानुसारिणी म्हणजे मनासारखी वागणारी पाहिजे. वा महाराज, अशी बायको आहे का मनासारखी वागणारी? सगळं विपरीत आचरण पाहायला मिळतं. मनोवृत्तानुसारिणी. आणि पुढे आणखी अद्भुत सांगितलं की म्हणतात की तारिणी दुर्ग संसार. दुर्गम असणारा भवसागर जो आहे ना, त्यामधून तारून नेणारी पत्नी मला पाहिजे. वा महाराज, अशी पत्नी कुठे असते तरी? जगात अशी पत्नी असते का? महर्षी कर्दम म्हणतात मला साधी
मला भगवंताच्या चरणावरती प्रेम करवणारी पत्नी पाहिजे, मला जगामधून सगळ्या दुःखातून बाहेर करणारी पत्नी पाहिजे, जी पत्नी मला सगळ्या दुर्गम भवसागरातून बाहेर काढण्याची शक्ती ठेवते अशी पत्नी पाहिजे. समानशीला गृहमेधेनु, समानशीला सांगितलं, समान आचरण करणारी गृहमेध धेनू पाहिजे. धेनू म्हणजे काय? गाय. पत्नी पाहिजे, पण कशी? गाय, गाई सारखी गरीब अशी पत्नी पाहिजे. कशी गाय? गृहमेध. गृहमेध, गृह म्हणजे घर, मेध म्हणजे पवित्र. घराला पवित्र करणारा जो कुणी आहे त्याला घरी घेऊन येणारी पत्नी मला पाहिजे. घराला पवित्र करणारा कोण आहे महाराज? पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. घराला पवित्र करणारा केवळ परमात्मा आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही तुमच्या घराला पवित्र करणारा. म्हणून सांगतात की घराला पवित्र करणारा परमात्मा घरी घेऊन येईल अशी पत्नी मला पाहिजे. म्हणजे काय? परमात्म्यासारखा पुत्र आपल्या गर्भामध्ये वाढवू शकते अशी पत्नी मला पाहिजे. म्हणजे मुलगा कोण पाहिजे मला? साक्षात परमात्मा. अशी पत्नी मला दे, याला म्हणतात प्रार्थना. अशा प्रकारे पत्नी मागितली. भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. वाह, काय मागितलं तुम्ही? म्हणजे भगवंतच पुत्र म्हणून पाहिजे आहे, एवढी गोड मागणी ऐकली. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं, पाणी खाली पडलं आणि जिथे पाणी पडलं तिथे एक मोठं सरोवर तयार झालं. त्या सरोवराचं नाव आहे बिंदू सरोवर. भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला, तथास्तु म्हटले आणि निघून गेले. इकडे मनु महाराजांच्या घरी देवर्षी नारद महाराज गेले आणि नारद महाराजांनी देवी देवहूतीला त्या ठिकाणी सुंदर प्रकारचा उपदेश दिला की देवी, कर्दम ऋषी फार गुणी व्यक्ती आहे, साक्षात भगवंताचंच स्वरूप आहे. त्यांची एवढी मोठी भक्ती पराकाष्ठा पाहून परमात्माही ज्यांच्यावर प्रसन्न आहेत असे कर्दम मुनी अत्यंत दिव्य आहेत आणि तुझ्यासाठी पती म्हणून अत्यंत योग्य आहे. अशा प्रकारे सांगितलं असता देवी देवहूती आपल्या वडिलांना सांगते की हे महाराज, मी तर कर्दम ऋषींनाच आपले पती म्हणून मनात स्वीकार केलेला आहे. आता तुम्ही आमचा विवाह लावून द्या. मनु महाराज आणि देवी शतरूपा आपली मुलगी देवहूतीला घेऊन कर्दम ऋषींच्याकडे आले आणि ज्यावेळी ते आले होते त्यावेळी कर्दम ऋषी सगळ्या अंगाला चिखल लावून बसले होते. कर्दम म्हणजे चिखल. बघा महाराज, मुलगी बघायला येणार म्हणून चिखल लावून बसले. इकडं काय लावतात मुलगीला बघायला जाताना? काय लावून जातात? चिखल. आजकाल महाराज काय काय कंपनीचे कुठले कुठले प्रोडक्ट असतील नाही का? कर्दम ऋषी चिखल लावून बसले होते. देवहूती समोरून आली, पाहिलं. मनु महाराज बघतात, अरे हे कर्दम ऋषी सगळ्या अंगाला चिखल लावून बसले. देवहूती म्हणते, हा असंच पाहिजे होतं मला, हेच माझे पती म्हणून मला स्वीकार्य आहेत. कर्दम ऋषींचं ते रूप पाहून देवहूती आणखीच प्रभावित झाली. जो व्यक्ती आजीवन साधनेत तपस्येत रमतो असाच पती मला पाहिजे होता. पहा महाराज, मनु महाराजांनी मोठ्या थाटामध्ये दोघांचा विवाह संपन्न केला. विवाह झाल्यानंतर काय म्हणतात महाराज, असं आहे, कर्दम ऋषी परत जाऊन तपस्येला बसले. लाखो वर्ष निघून गेली, समाधी काही सुटेना. कोणती पत्नी जवळ राहील बरं? पती ध्यान मग्न झाले तर पत्नी राहील का जवळ? म्हणे मी चालली माहेराला, पत्नी राहील का? पण महाराज इथे असं आहे, कर्दम ऋषी जेवढे तपस्वी आहेत तेवढीच तपस्विनी, तेवढीच साध्वी त्यांची पत्नी आहे, पतिव्रता आहे, पतीची सेवा करते.
कारण स्त्रीसाठी हाच धर्म आहे. शास्त्राने स्त्रियांचा एकच धर्म सांगितला की न तू स्त्री स्वतंत्र. स्त्री कधी स्वतंत्र असू शकत नाही. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत स्त्री आपल्या वडिलांच्या आपल्या भावाच्या अधीन असते आणि विवाह झाल्यानंतर ती पतीची असते, पतीच्या अधीन असते, पतीच्या सुरक्षेत असते. पतीची सेवा करता करता उरलेल्या वेळेमध्ये राम राम भजन करायचं हीच तिच्यासाठी सर्वात मोठी तपस्या आहे. दुसरं व्रत स्त्रियांसाठी सांगितलेलं नाही. म्हणून महाराज अशा प्रकारची पत्नी जी की कर्दम ऋषींना मिळाली म्हणून कर्दम ऋषी फार मोठे महान तपस्वी बनवून गेले. संसाराला विसरल्याशिवाय भक्ती मिळत नाही महाराज. तुम्ही बघा ना, आमचे तुकोबाराय कुठे जायचे, भंडारा डोंगर, कुठे भामचंद्र डोंगर, आजही तिथे सहज चढता येत नाही महाराज. आता तर रस्ते झाले छान छान, त्या काळी काहीच नव्हतं, एवढं वन होतं आणि तिथे जाऊन तुकोबाराय भजन करायचे, सगळ्याचा विसर पाडून भजन करायला बसायचे. ही आहे भक्तीची पराकाष्ठा. तरच शास्त्र घडतं, तरच भगवंत येतो, एवढं सोपं नाही ते. यामध्ये वाचस्पती मिश्र महाराजांची एक कथा येते. ही कथा अशी आहे, वाचस्पती मिश्र महाराज ज्यांनी ब्रह्मसूत्रावर असणारं जे शांकर भाष्य आहे त्यावरती टीका ग्रंथ लिहिला. ग्रंथ लेखनाची एवढी आवड लिहत जायचे, रात्रंदिवस ग्रंथ लिहायचे. एके दिवशी रात्रीच्या वेळी हवेच्या झोक्यामध्ये दिवा विझून गेला, अंधार झाला. कोणीतरी एक स्त्री समोर आली आणि तिनं परत दिवा पेटवला. दिवा सुरू झाला आणि दिवा विझला होता. त्या काळामध्ये वाचस्पती मिश्र महाराजांचं ध्यान थोडं भटकलं. त्यांनी पाहिलं कोणीतरी स्त्री समोरून आली, दिवा लावते, पण कोण आहे माहित नाही. विचारलं, देवी तुम्ही कोण आहात? प्रश्न विचारला असता ती स्त्री म्हणते, महाराज मी तुमची पत्नी आहे. पत्नी आहे म्हणे हो. आपला विवाह झाला म्हणे हो. किती वर्ष झाले म्हणे महाराज 36 वर्ष झाले आपल्या विवाहाला. किती? 36 वर्ष झाले विवाह होऊन अजून पतीला माहित नाही पत्नी कोण आहे. याला म्हणतात तपस्या. महाराज शास्त्र काही उगाच आलं नाही. सगळ्या शास्त्र लिहिणाऱ्यांनी देहाचा विसर पाडला तेव्हा शास्त्र प्रगट झालं. काय चाललंय तिकडे? बोलू नका. आजीबाई बसून घ्या जागेवरच. तुमच्यामुळे आमचे श्रोते तुमच्याकडे पाहायला लागले. याला श्रोता नाही म्हणत महाराज. आमचे गुरुजी म्हणतात डोक्यात दगड जरी घातला तरी कथा ऐकण्यामध्ये कसर नाही सुटली पाहिजे. एवढंच कथेमध्ये लग्न झालं पाहिजे, कथेमध्ये मग्न झालं पाहिजे. कोण आलं, कोण गेलं, कोण चाललं, कोण बघितलं, कोण काय बोललं ना लक्षातच नाही आलं पाहिजे, तरच कथा पचनी पडते. देहाचा विसर पडला तर परमात्मा मिळतो. सगळीकडे देहानं इंद्रियानं सगळीकडे पसरत राहिलं तर महाराज आपलं काहीच खरं नाहीये. म्हणून सगळ्याला थांबवून एका जागी मनाला स्थिर करून परमात्म्याची भक्ती केली तरच परमात्मा मिळतो. विवाह झाला तरी कर्दम ऋषी साधनेतच रमलेले आहेत. त्यांनी काही बाहेर डोकावूनच बघितलं नाही. शेवटी एक दिवस त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पत्नी देव होती. भलेही तेजस्वी दिसते तरीही शरीर क्षीण झालेलं आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता नाही. आणि त्याचं कारण म्हणजे असं आहे की कोणतीही स्त्री असो जिला विवाह झाल्यानंतर एक तरी पुत्र व्हावा अशी अपेक्षा असते. कर्दम ऋषी म्हणतात की माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण केली पाहिजे. आणि पती त्यालाच म्हणायचं जो आपल्या पत्नीची सर्व इच्छा पूर्ण करतो. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्याकरता 100 योजन दूर असं विमान त्यांनी बनवलं. एवढं मोठं विमान बनवलं ज्यामध्ये सगळं राज्य महल आहे, मोठे मोठे सरोवर आहेत, अप्सरा आहेत, सेवा करणारे चाकर नोकर सगळे आहेत.
आणि अशा ठिकाणी कर्दम ऋषी आणि देवहूती दोघे विहार करू लागले. सगळ्या विश्वाला फिरून आले. ते विमान जे की उडत होतं ते विमानामध्ये बसून सगळं चराचर फिरून आलं. फिरता 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 हजारो वर्षे निघून गेले आणि तेवढ्यात त्यांना 9 मुली झाल्या, 9 कन्या झाल्या. कर्दम ऋषी म्हणाले की देवी, फार मोठा विहार केला, आता तर मी तप करायला जाऊ शकतो ना. देवी देवहूती म्हणते, महाराज या 9 मुलींचा काही विवाह करायचा की नाही? आई एकटी काय करणार आहे, म्हणून मुलींचा विवाह झाला पाहिजे. मुली विवाह करून आपल्या आपल्या घरी जातील, मला सांभाळायला कुणीतरी मुलगा पाहिजे ना. असं म्हणून त्या ठिकाणी एक मुलगा होऊ दिला. आणि तेच मुलगा जसं सांगितलं भगवान परमात्म्याने तथास्तु बोलले होते की मीच तुमच्या घरी पुत्र म्हणून जन्माला येईल. आणि त्या ठिकाणी देवहूती मातेच्या गर्भामध्ये भगवान परमात्माच साक्षात अवतीर्ण झाले आणि त्यांचं नाव ठेवलं कपिल महाराज. भगवान कपिल महामुनी 9 मुलींचा विवाह सोहळा संपन्न करायचा. 9ही मुलींचे विवाह झाले आणि शेवटी कपिल महामुनी ज्यांचा विवाह झाला नाही. कर्दम ऋषी वनाला निघून गेले, तपस्या करू लागले. आणि कपिल महामुनी जे की सतत आपल्या भजनामध्ये असायचे, सतत शास्त्र चिंतन करण्यामध्ये लागायचे. माता देवहूतीची आपल्या पुत्रावर आसक्ती पाहिली आणि कर्दम ऋषींनी आईला उपदेश दिला की हे आई, या विश्वामध्ये कोणी कोणाचं नाही. मी पुत्र जरी असलो, तुझा पुत्र जरी असलो तरी तुझा नाहीये मी, तुझ्या काही कामाचा नाहीये मी. वस्तुतः परमात्मा ही सर्वांचा आहे. सगळ्या जगामध्ये वास्तविक सुख देणारा केवळ ईश्वर आहे. म्हणून हे आई, तू माझ्यामध्ये आसक्ती ठेवू नको, ही आसक्ती केवळ परमात्म्यामध्ये ठेव. शेवटच्या क्षणामध्ये केवळ देवाचं भजनच तुमच्या कामाला येणार आहे. अंतिम समयामध्ये तुमचे नातू, तुमचे पणतू, तुमचे अजून कोणी पुढचे असतील पिढीचे लोक, कोणीच कामाला येणार नाही. प्रत्यक्षात मृत्यूला विळखा घालत, मृत्यू तुम्हाला विळखा घालत असताना आपण एकटेच लढत असतो, कोणीच आपली साथ देत नाही. म्हणून हे आई, सगळ्याचा त्याग करून केवळ हरीचं भजन कर.
म्हणून हे मा, हे आई, सगळ्या विश्वाची चिंता सोडून, माझ्यावर असलेली आसक्ती सोडून केवळ भगवंताचं भजन कर. केवळ एक परमात्मा ही प्राणाधार आहे, रक्षण करता आहे. अशा प्रकारे आईला उपदेश दिला. या उपदेशाला कपिल गीता असं म्हटलं जातं. अशा प्रकारे त्या ठिकाणी आईला उपदेश दिला. सांख्य तत्वाचा उपदेश देऊन कपिल महामुनी वनाला निघून गेले. माता देव होती, भगवत धामाला प्राप्त झाली. अशा प्रकारे या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा हा तिसरा स्कंध पूर्ण झाला. बोले श्रीमद भागवत महापुराण की. अशा प्रकारे मनु महाराजांच्या पहिल्या मुलीचं वर्णन पूर्ण झालं. आता दुसरी मुलगी, ज्यांचं नाव आहे आकुती, यांचा विवाह रुची प्रजापती सोबत झाला आणि यांच्या घरी यज्ञ आणि दक्षिणा यांचा अवतार झाला. हे दोघेही लक्ष्मी आणि नारायणाचा अवतार आहे असं जाणून त्या दोघांचा विवाह केला. यांच्या घरी तोष, प्रतोष, संतोष आदी पुत्र यांना प्राप्त झाले. अशा प्रकारे यांचा वंश पुढे चालत राहिला. मनु महाराजांची तिसरी मुलगी, ज्यांचं नाव आहे प्रसूती, आता या प्रसूती देवीचाही विवाह झाला. तर त्या ठिकाणी दक्ष प्रजापती यांच्या सोबत प्रसूतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. म्हणतात महाराज, याच प्रसूतीच्या घरी एक अशी मुलगी जन्माला आली जिचा विवाह भगवान शंकरासोबत झाला. आणि काहीतरी अशी घटना झाली ज्यामुळं त्या देवीनं आपल्याच वडिलाच्या यज्ञामध्ये शरीराचा त्याग केला. काय आहे ती कथा? कृपा करून मला सांगा. राजा परीक्षिताची विनंती ऐकून भगवान महामुनी शुकदेव बोलायला लागले की हे राजा, एकदा अशी घटना झाली. म्हणतात की भगवान शंकर आणि माता सती दोघे त्या ठिकाणी कैलास पर्वतावर बसलेले आहेत. माता सती जी की दक्ष राजाची पुत्री आहे, दोघेही कैलास पर्वतावर बसलेले असताना देवी सतीनं पाहिलं आकाश मार्गामध्ये खूप सुंदर सुंदर विमान चालले होते. त्या विमानामध्ये सगळे देवता लोक आपल्या देवी सोबत नटून थटून बसलेले आहेत. कुठेतरी कार्यक्रम म्हणून चालले होते. बाकी वेळेला देवता एकटे जातात, पण देवीला सोबत घेऊन चालले म्हणजे काय, काहीतरी कार्यक्रमालाच चाललेले आहेत. देवी सतीनं महादेवांना विचारलं की प्रभू, हे लोक कुठे चाललेत बरं? महादेव सांगतात, देवी हे सगळे लोक तुमच्या वडिलाच्या घरी चाललेत. म्हणजे वडिलांच्या घरी काय आहे तिकडं? म्हणजे तुमच्या वडिलांनी मोठा यज्ञ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, मोठा कार्यक्रम आहे त्यांच्या घरी. आणि असं पण आपल्याला नाही जायचं? म्हणजे नाही, आपल्याला नाही जायचं. का बरं? वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे ना, आपल्याला नाही जायचं असं कसं? देवी सती सांगते, देवी भगवान महादेव सांगतात की देवी आपल्याला निमंत्रण आलेलं नाही. देवी सती म्हणते, हे बघा महाराज, आपलं समजून निमंत्रण दिलं नाही त्यांनी. आपल्या माणसाला कोणी निमंत्रण देतं का आमच्या घरी कार्यक्रम आल्या? महाराज, आता तुम्ही तुमच्या माहेरी काही कार्यक्रम असला तर निमंत्रणाची वाट बघता का? कार्यक्रमाच्या आधीच जाता उड्या मारत मारत मारत. माहेरात जायला कोणाला आवडत नाही महाराज. हा, महिलांना विशेष प्रेम असतं माहेरावर. देवी सती म्हणते, मला सुद्धा माझ्या माहेराला जायचं. बघा महाराज, महिला कोणती का असेना, साधी साधारण महिला असो अथवा सती देवी सती शंकराची पत्नी असो, सगळ्यांना माहेरावर प्रेम असतं. मला जायचं म्हणे, कारण बघा वडिलांच्या घरी जायला, देवाच्या घरी जायला, गुरुच्या घरी जायला कोणत्या प्रकारचं निमंत्रण नसतं. कथेला जायला निमंत्रण कशाला पाहिजे महाराज? तुम्हाला कथा गोड वाटली, कथा आवडीची आहे, निघाले कथेला जाऊन बसले. कथा नियोजक मंडळीनं आम्हाला निमंत्रण दिलं नाही म्हणून आम्ही जाणार नाही, असं काही आहे का? आवड पाहिजे महाराज. जसं एखाद्या ठिकाणी गुळ टाकला, गुळाचा खडा टाकला तर मुंग्यांना निमंत्रण द्यावं लागतं का? आम्ही गुळाचा खडा टाकलाय, खायला या. आम्ही साखर सांडवली आहे, मुंग्यांना तुम्ही खायला या, असं तुम्ही मुंग्यांना निमंत्रण देता का? नाही ना. आवड आहे महाराज, गुळाची आवड आहे त्यांना, गोडाची आवड आहे, ती तुरु तुरु धावत येतात. कसे महाराज,
कथेची ज्या व्यक्तीला आवड आहे ना त्याला निमंत्रणाची गरज नाही. ते कथा जशी सुरू झाली पळत 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 गर्दी करतात ज्या व्यक्तीला कथेची आवड आहे. म्हणून अशा काही ठिकाणी निमंत्रणाची गरज नाही. देवी सती सांगते, महाराज मला माझ्या वडिलांच्या घरी जायचं आहे, तुम्ही चला. भगवान म्हटले, देवी सती जाऊ शकत नाही, कटाक्षाने निमंत्रण टाळलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, म्हणतात पूर्वीच्या काळी एक यज्ञ भरला होता आणि त्या यज्ञाच्या सभेमध्ये प्रजापती दक्ष म्हणजे तुमचे वडील अध्यक्ष पदावर बसलेले होते. अध्यक्ष सभेमध्ये सगळ्यात शेवटी येतात, बाकी सभासद सगळे बसलेले होते. ज्या सभेमध्ये ब्रह्मा आणि भगवान शंकर सुद्धा बसलेले होते. तेवढ्यात प्रजापती दक्ष समोरून आले. सगळे देव उठून उभे राहिले, स्वागत केलं ब्रह्मदेवाचं. प्रजापती दक्षाचं स्वागत केलं त्यांनी. फार आनंद वाटला दक्षाला. पण पुढे जाऊन पाहिलं तर महाराज भगवान शंकर आणि ब्रह्मदेव दोघे सुद्धा जागचे हल्ले नाही, उठलेच नाही. प्रजापती दक्षाचं स्वागत केलं नाही. आता ब्रह्मदेवानं स्वागत नाही केलं यात काय फार विशेष गोष्ट नाही, कारण की ब्रह्मदेव प्रजापतीचे वडील आहेत ना. मग वडील कशाला उठतील बाळ आपल्या मुलाचं स्वागत करायला? वडील नाही उठले. पण भगवान शंकर प्रजापती दक्षाचे त्या ठिकाणी सासरे आहेत. भगवान शंकर जावई आहेत आणि प्रजापती दक्ष सासरा आहे. मग सासरा समोरून आला म्हटल्यानंतर जावयानं उठलं पाहिजे ना. पण भगवान शंकर काही उठले नाही. त्याचं कारण असं आहे, भगवान शंकर सदा सर्वदा नामचिंतनामध्ये निमग्न आहे. बोलो राम राम राम, भजन करी महादेव, राम तुझी सदा शिव. निरंतर महादेव भजन करतात. ते रमलेले असतात, ते काही उठले नाही. त्यांच्या लक्षातच आलं नाही की समोरून सासरा येतोय आणि उठावं. पण बघा प्रजापती दक्षाला भयंकर अपमान वाटला. नको नको ते बोलायला लागला. खूप काही बोलणं झालं, भांडण झालं. भगवान शंकर मात्र शांत झाले. महाराज तर तसेही शांतच आहे. कोणी काही बोलो अथवा काही नाही बोलो भगवान शंकराला फरक पडत नाही. भगवान शंकर शांत झाले. परंतु सभा मोडली. भगवान शंकर आपल्या घरी म्हणजेच कैलास पर्वतावर निघून आले. पण महाराज असं आहे, तिथं जे काही प्रकार घडला भगवान शंकर विसरून गेले, पण प्रजापती दक्ष काही विसरला नाही. त्याने अशी गाठ बांधून ठेवली, कधीतरी बदला नक्की घेईल. आणि मग तो बदला घेण्याकरता भगवान शंकराचा प्रतिशोध घेण्याकरता प्रजापती दक्षानं मोठ्या यज्ञाचं नियोजन केलं आणि मुद्दाम भगवान शंकराला अजिबात निमंत्रण दिलं नाही. म्हणून हे देवी सती, आता अशा वेळी तरी आपण तिकडं गेलं नाही पाहिजे, नाही जाणं योग्य आहे. देवी सती ऐकत नाही, उठल्या आणि स्वतः चालत 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 निघायला लागल्या. भगवान शंकर म्हटले, थांबा, शंकराची पत्नी आहात तुम्ही, तुम्हाला मी असं जाऊ देणार नाही. देवी सतीला वाट लावण्याकरता नंदी महाराजांना पाठवलं. म्हणे नंदीश्वर, नंदी महाराजांवर तुम्ही बसा. आणि सगळ्या पार्षद गणांना एकत्रित करून पाठवलं. सगळे शिवगण देवी सती त्या ठिकाणी प्रजापती दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये येऊन उपस्थित झाले. जाऊन बघितलं देवी सतीनं. महाराज आई बसलेली आहे, बहिणी आहेत, भाऊ आहे, चुलते काका सगळे बसलेले आहेत. पण देवी सतीला स्वागत करायला कोणीच पुढे येत नाही. देवी सतीचा मोठा अपमान झाला. आपल्याच माहेरामध्ये सगळ्यात छोटी लाडकी असणारी मुलगी, जिचा एवढा अपमान झाला, देवी सतीला बरं वाटलं नाही. स्वतः यज्ञामध्ये आल्या. यज्ञामध्ये सगळीकडे फिरून बघितलं. भगवान शंकराला बसण्याकरता आसनच दिलं नव्हतं. देवता लोकांचं एक निश्चित आसन असतं महाराज. ते आल्यानंतर मग आसन टाकायचं असं होत नाही. ते येण्याच्या अगोदरच आसन टाकायचं, आवाहन करायचं की महाराज तुम्ही इथे येऊन बसा. पण भगवान शंकरा करता यज्ञामध्ये भागच दिला नव्हता. काय करावं? माता सती दुःखी झाली. आणि असं आहे, आपल्या गुरुचं म्हणा, आपल्या आराध्य देवाचा म्हणा, जिथे अपमान होतो
या अपमानाला एक तर माणसानं प्रतिकार करावा आणि प्रतिकार करण्याची शक्ती नसेल तर ती जागा सोडून निघून जावा. देवी सती दक्ष राजाला बोलते की हे पिताश्री, मला लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची. शंकर द्रोही व्यक्ती जगामध्ये कधीच कल्याण करू शकत नाही. तुम्ही भले भगवान विष्णूचे मोठे भक्त असाल, परंतु शंकराचे जर द्रोही आहात तर तुम्हाला भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होणार नाही. शंकर द्रोही व्यक्तीचं सगळीकडे पतन आहे, म्हणून तुम्ही असं करू नका. भगवान शंकर सगळ्या जगाचे स्वामी आहेत, भूतनाथ आहेत, सगळ्या विश्वाचा आधार आहे, सगळ्या चराचराला आनंद देणार आहे, सर्वांचे कल्याण करणारे आहेत. म्हणून माझ्या स्वामीला भगवान शंकराला या प्रकारे अपमानित करून तुम्ही फार मोठी चूक केली आहे. या चुकीला दुरुस्त करण्याची शक्ती माझ्याकडे नाही, परंतु तुमच्यापासून मला हे शरीर मिळालं. मी तुमची मुलगी आहे ना, म्हणजे माझं शरीर तुम्ही मला दिलेलं आहे, म्हणून मला हे शरीरच नको आहे. एका शंकरद्रोही व्यक्तीचे माझ्यावर काही उपकार नकोय. तुमच्यापासून मिळालेलं हे शरीर, मिळालेली ही बुद्धी सुद्धा चांगली असू शकत नाही, म्हणून याच क्षणी मी याचा त्याग करणार असं म्हणून देवी सतीनं योगाग्नीचं आवाहन केलं आणि त्या अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करून टाकलं. स्वतःला त्या अग्नीमध्ये समर्पित करून देवी सतीनं देहाचा त्याग केला. देवी सतीनं देहाचा त्याग केलेला पाहून बाकी उरलेले जेवढे शिवगण होते त्यांना दुःख झालं. म्हणे आहा, आपली आई गेली, आई गेली, आई गेल्याचं दुःख अनावर झालं. महाराज, आई गेली तर कोणाला आनंद वाटतो बरं? बघा ना, आई घरामध्ये आहे तर घराची शांती घरात आहे, आई घरामध्ये आहे तर घराची प्रसन्नता, घर पण घरामध्ये आहे. आई घरात नाही ना तर महाराज घर नाही, ते नुसत्या चार भिंती आहेत. घरामध्ये आई पाहिजे. घरात आई असेल तर पोट भरलेलं आहे ना. म्हणून महाराज शिवगणांना फार दुःख झालं, आमची आई गेली, आता आम्हाला कोण बघेल? कारण आमचे भोले बाबा तसे भोले आहेत, ते काही अंगावरचे कपडे सुद्धा दुसऱ्याला काढून देतात घे म्हणून. पण आमची आई प्रेमानं आम्हाला जपते, प्रेमानं खाऊ घालते. आमची आई अन्नपूर्ण आहे. मग आता आई गेली याचं दुःख अनावर झालं, प्रतिकार केला, पण तो काही टिकला नाही. म्हणून त्या ठिकाणी सगळे शिवगण रडत रडत कैलास पर्वतावर आले. भगवान शंकराला घडलेला सगळा प्रकार सांगितला. भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या जटेमधून एक जटा उपटली आणि जमिनीवर फेकून दिली. त्याचबरोबर त्या जटेमधून एक सुंदर वीर असा त्या ठिकाणी पुरुष उत्पन्न झाला. गर्जना करणारा तो पुरुष संपूर्ण रूपाने भगवान शंकरासारखा दिसतो, ज्याच्यामध्ये शंकराचं स्वतः सगळं बळ आलेलं आहे. तो वीर आहे आणि भगवान शंकराचा अवतार आहे, म्हणून त्यांना वीरभद्र असं म्हटलं. भगवान शंकर म्हणतात, हे वीरभद्रा, तू दक्ष राजाच्या यज्ञशाळेमध्ये जा, यज्ञाचा विध्वंस करून माघारी ये. वीरभद्र आणि बाकी सगळे शिवगण दक्षाच्या यज्ञामध्ये पोहोचले. घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सगळ्या यज्ञांना पूर्णपणे नष्ट केलं. सगळ्या देवतांशी युद्ध झालं. देवतांशी युद्ध होत असताना शास्त्र या ठिकाणी सांगते, महाराज काय झालं? म्हणतात, मणिमान नावाचे जे शिवगण आहेत ते समोरून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी शुक्राचार्यांची अशी दाढी पकडली. मणिमान नावाचे शिवगण आले, शुक्राचार्याच्या दाढीला पकडलं आणि दाढी उपटून यज्ञकुंडामध्ये फेकून दिली. म्हणाले, तू जेव्हा माझी आई यज्ञकुंडामध्ये स्वतःला त्याग करत होती त्यावेळी दाढीवर ताव मारत होता ना, हे तुझी दाढीच उपटली आता. पुढे म्हणतात, मला चंडीश नावाचे देवता आले आणि त्यांनी पुषा नावाच्या देवतेच्या तोंडावरती अशी जोरदार बुक्की मारली. जशी ती बुक्की लागली सगळे दात बत्तीशी पडली आणि पोटात जाऊन घुसले. सगळे दात पडून पोटात गेले.
आणि माझी आई जेव्हा अग्नीमध्ये जात होती, तू फार दात काढत होता ना, घे तुझे सगळे दात पाडून टाकले आता. नंदी महाराज पुढे आले आणि त्यांनी भग नावाच्या देवाच्या डोळ्यामध्ये दोन्ही बोट घातले, डोळे फोडून टाकले. वीरभद्र महाराज पुढे आले आणि दक्षाच्या छातीवर बसले, एका हातानं डोकं पकडलं आणि दुसऱ्या हाताने त्याच्या मानेवरती तलवार चालवतात. एकदा दोनदा चारदा तलवार चालवून झाली, पण महाराज दक्षाचं डोकं काही वेगळं होईना, मुंडकं तुटेना. महाराज कसं काय झालं हे? वीरभद्र शेजारी बघतात, हा एक यज्ञ पशुबली देण्याचा यज्ञ आहे, त्याला पशुयज्ञ म्हणतात. आणि त्या यज्ञाकरता पशु आणले होते. शेजारी पाहिलं तर ते पशु जे बकरा सोबत आणलं होतं ना, त्यांनी बघितलं की अरे पशुबळी कसा दिला जातो, पशुबळी द्यायचं एक नियम आहे. काय करायचं म्हणतात, तो जो यज्ञासाठी आणलेला पशु आहे त्याला पहिलं एका खांबाला बांधलं जातं. तो खांब सुद्धा अभिमंत्रित केलेला असावा, यूप बंधन असं त्याला म्हणतात. नंतर हातामध्ये दर्भ घेऊन 3 प्रदक्षिणा त्या पशुला 3 प्रदक्षिणा घातल्या जातात, त्याची पूजा केली जाते आणि मग त्याला वार केला तरच तो पशुयज्ञ सफल होतो. हा पण पशुच आहे. कोण? दक्ष. ज्याला भगवान शंकराची भक्ती कळाली नाही तो पशु आहे ना. भगवान शंकराची भक्ती ज्याला कळाली नाही तो व्यक्ती पशु आहे. म्हणून याला मारायचं असेल तर पशु सारखंच मारावं लागेल. एका खांबाला बांधलं, 3 प्रदक्षिणा घातल्या, पूजा केली आणि आता त्याच्या मानेवरती तलवार चालवली आणि एकाच घावामध्ये दक्षाला धडापासून त्याचं मुंडकं वेगळं केलं. तुटलेल्या मुंडक्याला धरलं आणि अग्निकुंडात टाकून दिलं. त्याचबरोबर दक्षाचा संपूर्ण यज्ञ विध्वंस झाला आणि शिवगण सगळे हाहाकार करत 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 त्या ठिकाणी भगवान शंकर जिथे बसलेले आहेत कैलास पर्वतावर आले, प्रणाम केला आणि महाराज तुमचा आदेश पूर्ण केला. दक्षाचा यज्ञ आणि दक्ष या दोघांनाही विध्वंस करून टाकला. पण महाराज असं आहे बरं का, यज्ञ एक तर सुरू करायला नाही पाहिजे आणि यज्ञ जर सुरू केला तर तो पूर्ण झाला पाहिजे. अर्धा यज्ञ सृष्टीचा विनाशकारी ठरतो. जसे यज्ञ पूर्ण झाला तर फार मोठं फळ देतो, पण यज्ञ अर्धा राहिला तर विनाश करतो. म्हणून विनाश होऊ नये याच्या करता सगळे देव कैलास पर्वतावर आले. कसे आले म्हणतात, एकाचा पाय तुटलेला, कोणाचं डोकं फुटलेलं, कोणाचे हात तुटलेले, कोणाचे डोळे फुटून गेलेले, कोणाची मान वाकडी झालेली, कोणाचं कंबर वाकडी झालेली. अशा प्रकारे सगळे देवता लोक जशा तशा भग्न अवस्थेमध्ये कैलास पर्वतावर येऊन पोचले. भगवान शंकराला प्रार्थना केली की हे नारायण, हे देवाधिदेव, हे शंभो महादेव, कृपा करा. हे आशुतोष, तुमच्या महिमेला आम्ही जाणलं नाही, तुमच्या सामर्थ्यापासून आम्ही सदा सर्वदा अज्ञानी राहिलो. हे नाथ, कृपा करा प्रभू, आमची रक्षा करा आणि यज्ञाला परत पहिल्यासारखं चालू ठेवा. भगवान शंकर आशुतोष आहे, फार जास्त वेळ लावत नाही. प्रशंसा ऐकली, थोडी ऐकली तरी खुश होऊन जातात, प्रसन्न झाले म्हणजे बस बस, फार जास्त रडू नका, मी ऐकलं तुमचं. सगळ्या देवतांना प्रसन्न केलं. भगवान शंकर म्हणाले की हे बघा, तुम्हाला मी वरदान देतो. उषा नावाची देवता, तुझे दात पडले आहेत ना, काही हरकत नाही म्हणे, तू आता फक्त लापशीच खा. तुला दात नाही ना म्हणून फुटाणे शेंगदाणे काही खाऊ नको. अशी कुणी देवता आहे का ज्याला फक्त लापशीचा नैवेद्य लागतो? अशी क्षेत्रपाळासारखी कुठेतरी ती देवता मांडलेली असते. तेच देवता म्हणजे पूषा आहे, ज्यांना फक्त लापशी नैवेद्यात चालते. शुक्राचार्यांना पुढे बकरीची दाढी काढून आणली. बकऱ्याची दाढी पाहिली तुम्ही? थोडी थोडी असते, ती दाढी काढली आणि शुक्राचार्याला आणून जोडली. भग नावाची जी देवता, ज्यांचे डोळे फुटले होते, त्यांना म्हणे तुम्ही तुमच्या मित्राच्या डोळ्याने बघा. ज्याचे हात तुटले त्यांना म्हणे तुम्ही तुमच्या सहयोगी सहकारी
जे कोणी देवता असतील त्यांच्या हाताने तुमचं काम करा. अशा प्रकारे सगळं झालं. पण म्हणे महाराज आमच्या यज्ञाचे मुख्य यजमान तसेच राहिले ना अजून, कारण यजमान जर नाही तर यज्ञ पूर्ण होत नाही. यजमानानं संकल्प घेतलेला असतो ना, म्हणून आमचे यजमान तर मरून पडले, धडा वेगळं झाले त्यांचं शरीर, त्यांचं डोकं धडापासून वेगळं होऊन जळून गेलेलं आहे. काय करावं, या दक्षाचं काय करावं? भगवान शंकर म्हटले काही काळजी करू नका. भगवान शंकर दक्षाच्या यज्ञामध्ये आले आणि एका बकरीचं डोकं काढून आणलं आणि दक्षाला जोडलं. भगवान शंकराने आशीर्वाद दिला आणि झोपेतून उठल्याप्रमाणे दक्ष उठून उभा राहिला, बोलू लागला. पण महाराज कसा बोलला? दक्ष कसा बोलला? बकरी कशी बोलते? बकरी, तुमच्याकडे बकरी नाही? नाही आहे? कशी बोलते बकरी? हा, बोलून दाखव. हा महाराज, कलाकार मंडळी येतो तुम्ही. बकरी जशी बोलते मैं मैं, दक्ष बोलू लागला, बोलायचा प्रयत्न केला पण मैं सोडून काही घेईना. भगवान म्हणतात आयुष्यभर काय केलं तू? मी तर करत बसला. अहंकारामध्ये लिप्त झालेला दक्ष आजीवन फक्त मी करत बसला. अहंकारी हा दक्ष, या दक्षाला विध्वंस केला पाहिजे, तुझा अहंकार गेला पाहिजे, म्हणून तुला बकरीचं डोकं जोडलं. जगाच्या कल्याणामध्ये जो व्यक्ती कामी पडत नाही ना त्याला बकरीच म्हटलेलं आहे. बघा महाराज, बकरीचं शेपूट केवढं मोठं असतं, एवढंच असत, इथभरही नसतंय. काय कामाचं एवढंच शेपूट? ते शेपटी हलवली तर माशाही उठत नाही, लाजही झाकत नाही. ते बकरीचं शेपूट जसं आहे, गोमातेचं शेपूट बघा एवढं मोठं लांब, असं शेपूट फिरवलं गोमातेनं की अंगावरची सगळी धूळ, सगळी मळ, सगळ्या माशा उठून जातात. जवळ कोणाला येऊन देत नाही गोमाता, असं शेपूट फिरवलं. त्या बकरीचं शेपूट काही कामाचं नाही. अशा बकरीच्या शेपटासारखं ज्याचं आयुष्य आहे ना तो माणूसही काहीच कामाचा नाही. आणि तसा दक्ष होता म्हणून त्याला बकरीचं डोकं जोडलं आणि दक्षा तू बकरी सारखाच जगला. चला, कसा तरी यज्ञ पूर्ण केला. यज्ञ पूर्ण करून दक्षाला आता कुठेतरी अक्कल आली महाराज की शिवापासून द्रोह नाही केला पाहिजे. भगवान शंकराचा द्रोही व्यक्ती जगात कधीच त्याचं भलं होत नाही. म्हणून भगवान शंकराची पूजा केली पाहिजे, भगवान शंकराचा आदर केला पाहिजे असं म्हणून दक्षानं आता भगवान शंकराची स्तुती केली. त्याला दक्ष स्तुती असं म्हटलं जातं. भगवान शंकराचं एक सुंदर भजन घ्या. हॅलो हॅलो